प्रभाग क्रमांक 5 मध्ये ड्रेनेज पाण्याचा महापूर। सांगली, मिरज आणि कुपवाड मनपामधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये आज रोजी ड्रेनेज पाण्याने रस्ते ओसंडून वाहत होते, कारण वखार भागामधील पंपिंग स्टेशनमध्ये ज्या मोटारी बसवण्यात आलेल्या आहेत त्या बंद पडून पाणी त्या भागातील चेंबरमधून बाहेर येत आहे। त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। मिरज शहरातील सगळ्यात मोठी वखार भाग आहे। येथील वखारीमध्ये पाणी साचल्यामुळे व्यापारी लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे सर्व व्यापारी आक्रमक झाले आहेत। येथील सर्व नागरिकांनी सदर माहिती आम्ही मिरजकर ग्रुपचे अध्यक्ष सादिक पठाण यांना दिली। त्यावेळी सादिक पठाण यांनी या संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन लवकरात लवकर पाणी निचरा करण्यात यावा अशी विनंती केली आहे। अन्यथा 2 दिवसानंतर रोज एक बाडी पाणी मनपा विभागीय कार्यालयात टाकण्यात येईल असा इशारा देण्यात आला। सांगली डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे। सध्या प्रभाग क्रमांक 5 मंडले पेट्रोल पंपाच्या समोर आम्ही उभे आहोत। त्यामागील कारण असे आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतर्फे मैला मिश्रित पाणी जे मिरजेचं पूर्ण पाणी पंपिंग स्टेशनला येऊन पुढे वाहण्यासाठी जे पंपिंग स्टेशन सुरू केलं आहे, परंतु ते नावाला सुरू केलेलं आहे। 53 कोटीची निविदा या टप्पा क्रमांक 2ला होती, परंतु ती 84 कोटी रुपये भागवून देखील अजून अपूर्ण आहे। महानगरपालिका प्रशासन 5 ठेकेदार बदलून देखील जर कामगिरी पूर्ण होत नसेल तर फक्त ठेकेदाराला मोठे करण्याचं काम महानगरपालिका प्रशासन करीत आहे। कालच महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मिरज विभागीय आढावा घेतला होता, परंतु आढाव्यात त्यांनी येऊन पंपिंग स्टेशनची माहिती देखील घेतलेली नाही। फक्त कुर्णे साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मान हलवून परत गेलेले आहेत। सध्या जे पाणी साचलेलं आहे त्यामागील कारण आहे की पंपिंग स्टेशनमध्ये सर्व मोटरी बंद आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गटारीचं मैला मिश्रित पाणी लोकांच्या घरात, दुकानामध्ये साचून जे येथील व्यापारी वर्गांचं नुकसान होत आहे त्याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही। महानगरपालिका प्रशासनाच्या आयुक्तांना एकच विनंती आहे, 2 दिवसात जर सदर पाणीचा निचरा होऊन सदर रोड पाणी मिश्रित नाही झाल्यास, जसं तुम्ही दंड न भरल्यावर दिवसाला करदात्याकडून कर वसूल करता, तसंच आमच्याकडून देखील रोज एक बार्डी तुम्हाला भेट स्वरूपात देण्यात येईल याची कृपया महानगरपालिका प्रशासन व ड्रेनेज विभागाने नोंद घ्यावी। आणि प्रभागातील माजी नगरसेवक जे मालक म्हणून वावरतात ते आता आराम करत आहेत। आमच्या कृपेने यापुढे सुद्धा तुम्ही घरातच आराम करणार आहोत। यापुढे तुमची जनता तुम्हाला निवडून देणार नाही अशी मी आज गवाही देतो। सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।